नमस्कार मित्रांनो, कसं काय मजेत ना? आय होप तुम्ही मॉन्सून एन्जॉय करताय. तर आपण परत भेटतोय आपल्या मोटो व्लॉगिंग चॅनलवर, ज्याचं नाव आहे विदर्भ राईड्स. तर हा व्हिडिओ एक साधासुधा मोटो व्लॉग नसून एक स्टोरी टेलिंग मोटो व्लॉग असणार आहे. सो जो ॲक्च्युली मी राईडला गेलो होतो, बट अनफॉर्च्युनेटली जो माझा ऑडिओ तो करप्ट झाला आणि त्यातून मला काहीच मिळत नाही. आता मी कुठं काय बोललो, कुठे काय नाही बोललो, सगळं डिस्टर्ब झालं आहे ते. सो बेसिकली हा जो मोटो व्लॉग आहे, मी या मोटो व्लॉगमध्ये तुम्हाला एक स्टोरी सांगणार होतो जे मी एक्सपिरियन्स केलं आहे. जेव्हा मी माझ्या उज्जैन ट्रिपवरून परत येत होतो तेव्हा मी ते एक्सपिरियन्स केलं आहे आणि हीच गोष्ट तुमच्यासोबत परत नको घडायला, त्याचमुळे हा मी मोटो व्लॉग बनवतो आहे, एक स्टोरी टेलिंग मोटो व्लॉग. तर ही स्टोरी स्टार्ट होण्याच्या पहिले मी तुम्हाला एक हिंट देतो, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या स्टोरीमध्ये पुढे काय घडणार आहे. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे, गुगल मॅप्सवर भरोसा ठेवू नका मित्रांनो, ही माझी विनंती आहे. आणि पुढं याचबद्दल तुम्हाला मी माझी स्टोरी एक्सपिरियन्स, जो पण एक्सपिरियन्स मला आला आहे तो मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. प्लीज हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि पुढे पण शेअर करा. काही दिवसांपूर्वी आम्ही निघालो होतो आमच्या सिओर ट्रिपला. आमच्यासोबत माझी आई, काका, काकू आणि एक आजी होती आणि एक पियुष होता. सो टोटल आम्ही 5 जण निघालो होतो. सकाळी 4 वाजता 4:30 वाजता आम्ही जवळपास निघालो आणि त्यानंतर भोपाळला गेलो. भोपाळवरून आम्ही सिओरला गेलो. तिथे दर्शन वगैरे मस्त झालं, काहीच टेन्शन नाही. एकदम प्रवास पण खूप चांगला होता, हायवे होता, त्यामुळे काही टेन्शन नाही झालं. नंतर तिथे बसल्या बसल्या आमचं ठरलं की चला उज्जैन जवळ आहे, सो उज्जैन पण कवर करूया. सो आम्ही तिथून निघालो उज्जैनसाठी. तिथे पोचता थोडं लेट झालं आणि संध्याकाळचं दर्शन शक्य नव्हतं, त्यामुळे आम्ही स्टे केला. सकाळी दर्शन घेतलं, खूप छान दर्शन झालं मित्रांनो. आय विल रिकमेंड यू, एकदा तुम्ही नक्कीच उज्जैनला महाकालेश्वरचं दर्शन घ्या. आणि नंतर आम्ही निघालो, सकाळीच निघालो अराऊंड 11 to 12च्या दरम्यान. त्यानंतर उज्जैनवरून आम्ही इंदोरला गेलो. इंदोरवरून निघाल्यानंतर थोड्या वेळानंतर एक जॅममध्ये अडकलो. अराऊंड 2 तास तिथेच आमचे गेले. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही असं ठरवलं की ओंकारेश्वर करूया, बिकॉज आपण खूप लांब आलो आहे तर. बट ते काही शक्य झालं नाही, बिकॉज खूप टाईम गेला असता. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही नर्मदामध्ये आंघोळ वगैरे केली, तिथे जेवलो आणि निघालो. तर असंच प्रवास सुरू होता. सगळं चांगलं चालू होतं, काहीच टेन्शन नव्हतं. थोडं पुढे गेल्यानंतर वातावरण थोडं चेंज झालं, बिकॉज असं पावसाळी वातावरण झालं, ढगाळ वातावरण झालं आणि थोडंसं अंधारही पडला त्यामुळे. सो बेसिकली 6 वाजताचा वेळ होता. आम्ही पोचलो होतो. आता एक्झॅक्ट मला लोकेशन माहीत नाही आहे ती, बिकॉज तो सिनेरिओ तसा होता की मी खूप हायपर झालो होतो, त्यामुळे मला काहीच कळलं नाही. तर पुढे गेल्यानंतर जो हायवे होता एक छोट्या रोडवर कन्वर्ट झाला. त्यानंतर गुगलने दाखवलं एक लेफ्ट घेण्यासाठी, आणि जो की तीच माझी चूक होती. तोच मी लेफ्ट जर घेतला नसता तर हा इन्सिडेंट आमच्यासोबत घडला नसता. तर तो लेफ्ट घेतला, अजून रोड छोटा होत गेला. पुढे गेल्यानंतर आम्हाला एक गाव सापडलं आहे. सो बेसिकली ते गाव खूप अनडेव्हलप्ड होतं आणि रोड पण एवढाच होता जेणेकरून आमची गाडी त्यामधून जाईल. सो पुढे गेल्यानंतर तो जो गाव आहे तो लगेच संपला, बिकॉज 1-2 टर्नमध्ये तो गाव संपला. सो पुढे गेल्यानंतर आम्हाला एक पूल दिसला. आम्हाला वाटलं की चला पूल लागला आहे तर पुढे काहीतरी असेलच, रोड वगैरे चांगला असेलच. पुढे गेल्यानंतर आम्हाला कळतो आहे की कारण की विजिबिलिटी फार कमी होती, पूर्ण अंधार पडला होता, पाऊस चालू होता, त्यामुळे विजिबिलिटी काहीच नव्हती. नंतर मी बघितलं की तो पूल अर्धवट आहे. जर मी थोडं जरी पुढे गेलो असतो तर आमची गाडी त्यामध्ये पडली असती. सो बेसिकली तिथून आम्ही वाचलो. काही नंतर दूर मला एक 2 व्हीलर दिसली, बिकॉज त्याचा फोकस मला दिसला. तर ती 2 व्हीलर येऊन आमच्याजवळ थांबली. ते पण म्हटले तुम्ही चुकीच्या रूटने आलेत. बट आम्ही त्यांना विचारलं आम्ही कसं जाऊ शकतो पुढे. तर यापुढे त्यांनी आम्हाला एक रोड सांगितला. एकच रोड होता तसा तर, पण तो रोड अतिशय वाईट होता, अतिशय वाईट. बिकॉज मध्ये दगडं होते, खड्डे होते. कसं बसं आम्ही निघालो.
आणि लाईक जे दगडं होते एवढे मोठे होते की ते खालच्या बॉडीला टच होत होते कारच्या. सो कसं बसं तरी आम्ही निघालो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर एक आम्हाला इनोवा मिळाली. त्यांना पण आम्ही सांगितलं की इथून जाऊ नका, खूप वाईट अवस्था. ते 5 किलोमीटर असे वाटत होते की मी खूप वेळचं गाडी चालवतो आणि सेम रूटवर आहे. पुढं आम्हाला काहीच दिसत नव्हतं, आजूबाजूला जंगल. हा भयानक रोड पार केल्यानंतर आम्हाला एक कॉन्क्रीट रोड सापडला. बट गुगल मॅप्सवर तो चुकीचा दाखवत होता आणि गुगल मॅप्स आम्हाला सेम रूट कंटिन्यू करण्यासाठी सांगत होतं, जेणेकरून पुढे जे आहे ते गुगल मॅप्सलाही माहीत नव्हतं आय गेस. सो तिथे आम्ही विचारलं लोकांना, जे लोकल होते त्यांना विचारलं, तर ते म्हणाले या रूटवर 4x4 गाडीसुद्धा जाऊ शकत नाही, एवढा भयानक रोड आहे आणि तुमची गाडी तर शक्यच नाही. सो बेसिकली त्या रूटने आम्ही गेलो नाही. आणि ॲज वेल ॲज त्यांनी सांगितलं की पुढे वनरक्षणचे लोक आहेत, ते तुम्हाला अजिबात क्रॉस करू देणार नाही आहेत बॉर्डर. सो आम्ही खूप घाबरलो जेव्हा त्यांनी असं सांगितलं तेव्हा. आणि मी तर खूपच हायपर झालेलो, मला तर काही सुधरतच नव्हतं, कुठे जायचं, काय करायचं नेमकं. गुगल मॅप्स पण साथ देत नव्हतं. यावेळेस काय करणार, बिकॉज अंधार भरपूर होता आणि लोक पण थांबायला नाही करत होते तेव्हा. तर तोच कॉन्क्रीट रोड आम्ही कंटिन्यू केला आणि थोडं पुढे गेल्यानंतर परत काही लोकांना विचारलं की आम्ही कसं जाऊ शकतो. ते सुद्धा आम्हाला म्हणत होते तुम्ही फार चुकीच्या रूटने आले. सगळे घाबरले होते तेव्हा. आणि जी आजी होती त्यांचा तर BP पण लो झाला होता. त्या आजीने आम्हाला सांगितलंसुद्धा नाही आणि तिने गोळी वगैरे घेतली आणि ती शांत बसून राहिली, काहीच बोलली नाही. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. सगळेच हायपर झाले होते, सगळ्यांनाच खूप कन्फ्युजन झालं होतं की आम्ही नक्की पोचलो आहे कुठं. आम्हाला एक्झॅक्टली हेच माहीत नव्हतं आम्हाला जायचं कुठं आहे, आम्ही पोचलो कुठं आहे. सो आम्ही विचारत लोक, म्हणजे एवढा अंधार होता की लोक पण थांबत नव्हते. सो विचारत आम्ही कसं बसं हायवेला परत आलो. आमचं डेस्टिनेशन लोकांप्रमाणे होतं बुरानपूर, बिकॉज एक मधूनसुद्धा रोड जातो, बट तो रोड पण वाईट होता. सो आम्ही जाता आम्हाला स्टील कन्फ्यूज होतं, लाईक आम्हाला काहीच आयडिया नव्हती आम्ही कुठं चाललो होतो. सो एक गाडी आम्हाला दिसली जी होती MHची गाडी, मीन्स महाराष्ट्राची गाडी. मी त्यांना थांबवलं पण ते पण थांबायला तयार नव्हते. सो मी त्यांना ओव्हरटेक केला आणि त्यांना थांबण्याची रिक्वेस्ट केली. सो बिकॉज मी हात वगैरे दाखवलं तर ते थांबलेसुद्धा. आणि मी त्यांना सांगितलं की प्लीज आम्हाला कसा बसा तुम्ही ही बॉर्डर क्रॉस करून द्या MPची, त्यानंतर काही इश्यू नाही आहे. सो ते पण हेल्पफुल होते आणि ते म्हणाले ठीक आहे. आम्ही त्यांच्या मागेच गेलो, बिकॉज आम्हाला पुढेसुद्धा काही आयडिया नव्हती. त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की त्यांच्या मागेच जायचं. तर ते जे लोक होते ते धाब्यावर थांबले जेवण करण्यासाठी आणि त्यांनी आम्हाला रूट समजवला. त्याच रूटवर आम्ही निघालो. थोडं पुढे गेल्यानंतर परत एक बॉर्डर सापडली, बट रोड एवढा भयानक होता, आजूबाजूला लाईट नाही, व्हिजिबिलिटी नाही, पाऊस पडतोय, त्यामधून आतून जी विंडशील्ड आहे ती फॉगी होत होती. मला पुढे पण काही दिसत नव्हतं. बट अंदाजाने मी कसं बसं चालवलं, पुढच्या लाईटच्या नुसार कसं बसं मी मॅनेज केलं. आय डोंट नो, मला ती सिच्युएशन आत्ता जरी आठवली तरी मीन्स ब्लँक होऊन जातो मी. एकदम भयानक कंडिशन होती तेव्हा. आता तुम्हाला सांगताना ते काही वाटणार नाही, बट तेव्हा जे एक्सपिरियन्स होता तो एक्सपिरियन्स मी कधीच विसरू शकणार नाही. तर आम्ही जो चुकीचा टर्न घेतला तो जर घेतला नसता तर त्यानंतरचा आमचा प्रवास असता 140 किलोमीटर्सचा. बट आम्हाला जो फेरा पडला आहे त्यामुळे झाला तो 250 किलोमीटर्सचा. सो बेसिकली आम्ही पहिले बुरानपूरला गेलो. बुरानपूरवरून परत मग महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली कशी बशी. तेव्हा अशी सिच्युएशन होती की महाराष्ट्र कुठं बघायला जरी मिळालं ना, सगळे आतमध्ये खुश होत होते. म्हणजे एवढा आनंद होत होता जेव्हा आम्ही महाराष्ट्र वाचलं, एवढा आनंद झाला आम्हाला की काय सांगायचं. बट महाराष्ट्रात आल्यावरही माझा एवढा एक्सपिरियन्स वाईट होता. मला तरी पण सेम कंडिशन, मला खरंच वाटत नव्हतं की आपण बरोबर रोडनी चाललो आहे. तर तिथून आम्हाला भरपूर फेरा पडला. आम्ही परत शेगावला आलो. शेगावला आल्यानंतरही मला असं वाटत नव्हतं, बिकॉज अंधार एकदम, कुठेच लाईट नाही आहे आणि खूप
बेकार कंडिशन मॅन, मी खरंच ते विसरू शकणार नाही आहे. आणि पाऊस तर कंटिन्यू चालू होता. पावसामुळेच ती वर्स्ट कंडिशन झाली, बिकॉज विजिबिलिटी एवढी म्हणजे काहीच एकदम पीच डार्क, पुढे काहीच दिसणार नाही तुम्हाला. आणि लाईट तर आपले हॅलोजन लाईट तर कुठं ढगत होते कोणालाच माहीत नाही. सो कसं बसं आम्ही त्या दिवशी घरी पोचलो. त्यानंतर हा एक्सपिरियन्स आम्ही सगळ्यांसोबत शेअर केला आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही गुगल मॅप्सवर विश्वास करा असं काही नाही आहे. तुम्ही जाऊ शकता, बट जिथे छोटा रोड तुम्हाला गुगल मॅप्स दाखवत असेल की तो छोट्या मॅप लाईक तुम्ही शॉर्टकट मारू शकता त्या रोडनी, तर प्लीज घेऊ नका. तुम्ही मेन रोडवरच जा. थोडासा फेरा पडेल काही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, पण तुमचा जीव धोक्यात पडणार नाही यामुळे. जर तेव्हा एवढ्या रात्री जर गाडी लाईक ब्रेकडाऊन झालं असतं, काही पंक्चर वगैरे झालं असतं, तर काय कंडिशन असते आमची, खूप बेकार. सो माझं एकच म्हणणं आहे, प्लीज तुम्ही गुगल मॅप्सवर विश्वास ठेवा, पण पूर्णपणे पण विश्वास ठेवू नका मित्रांनो. सो असा होता आमचा एक्सपिरियन्स. आता हे तुम्हाला सांगताना मला असं नॉर्मलच वाटतं आहे आता तरी, बट तेव्हाचा जो एक्सपिरियन्स होता तो खूप वर्स्ट होता. तेच सांगण्याचा प्रयत्न होता या स्टोरी मागे. सो हा मोटो ब्लॉगिंग, जो तुम्ही मोटो ब्लॉग बघताय, जो व्हिडिओ बघताय, तो सुद्धा एमपीतलाच आहे. बिकॉज मला ते तिथे जायचं होतं आणि मला एक्सपिरियन्स करायचं होता परत, की मला ते टॅकल करायचं होतं. माझं ते डोक्यातून जात नव्हतं, त्यामुळे मी परत गेलो होतो. त्या रूटनी नाही गेलो, थोडंफार फिरून आलो आहे परत एकदा. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या व्हिडिओवर नक्कीच कमेंट करा की जर तुमच्यासोबत ही सेम सिच्युएशन झाली असेल गुगल मॅप्समुळे, तर प्लीज कमेंट करून मला कळवा. मलासुद्धा बघायचं आहे की माझ्यासोबत जे घडलं आहे ते तुमच्यासोबत पण घडलं आहे की नाही, की मीच फक्त एक मंदसारखा चाललो होतो कुठल्याही रोडवर. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आहे तो प्रॉपर मोटो ब्लॉगिंग असणार आहे. तर स्टे ट्यून, प्लीज सबस्क्राईब, like to my channel, like to my videos. Chalo, bye bye.